आज मी करणार आहे गुलाबजाम। त्यासाठी घेतलाय खवा। त्याच्यात आता जितपत मावन तितका मैदा टाकून घेते। खवा आता पावशेरच येतो, जास्त नाहीये। आता मी ना हा खवा चांगला मळून घेते, एकदम मस्त, एकदम असं छान असं मळून घ्यायचं। असा गोळा तयार करून घ्यायचा त्याचा एकदम छान असा। आणि आता खाली ताटाला पण नाही चिटकत आहे आणि हाताला पण नाही चिटकत। आता मळून चांगलं झालंय। हातावर असं थोडंसं मळून त्याचे छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घ्यायचे या पद्धतीने। आता मी सगळे तयार करून घेते। इकडे मी आता तेल गरम करून घेतले। इकडे गुलाबजाम आपले तयार आहेत। आता मी टाकून बघते एक। चांगलं तापलंय आपलं तेल। गुलाबजाम टाकून घेते त्याच्यात। तर हळूहळू मंद आचेवरच तळायचे, फास्ट गॅसवर तळायचेच नाही गुलाबजाम। मी एक वाटी भरून आहे ना साखर घेतली, तेवढी त्याच्यात टाकून घेते आणि 2 वाटी त्याच्यात पाणी घालायचं। आता त्याच्यात मी पाणी टाकून घेते, एवढं पाणी टाकायचं 2 वाट्या। बघा आपले गुलाबजाम किती छान तळलेत। आता छान कलर आलाय। मी आता काढून घेते त्याला। अशी या पद्धतीने सगळे तळून घ्यायचे। कलर असं जास्त डार्कही नाही, जास्त हे पण नाही। आता मी पाक ठेवून घेतलाय, तर पाक चांगला शिजून घ्यायचा। आपला पाक आता होत आलाय। आता हे बघा इतपत झाला ना, खूप झाला। खूप जास्त असा चिकट पाक नाही करायचा, जास्त नाही शिजवायचा तो पाक। गुलाबजामचा पाक थोडा हेच असतो, कमीच असतो थोडासा, असा जास्त एकतारी पाक, बस याला म्हणतात एकतारी पाक। तर मी गॅस बंद करते आणि थोडंसं पाक आहे ना कोमट असताना त्याच्यात गुलाबजाम टाकून घ्यायचे। तर पाक आहे ना बऱ्यापैकी थंड झालाय, त्यात मी गुलाबजाम टाकून घेते। थोडासा कोमट पाक असतानाच त्याच्यात ते टाकून घ्यायचे, मग एकदम छान आणि पटकन असे भिजतात ते। आता आपले गुलाबजाम बघा एकदम छान असे भिजलेत। मी ते वाटीत घेऊन दाखवते। एकदम छान आणि असे सॉफ्ट बनतात। मी तुम्हाला एक फोडून दाखवते आता। बघा बघा एकदम मस्त।